अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा आज तुमचं खूप स्वागत करत आहे। आणि आज आपण एक काहीतरी स्पेशल रेसिपी करणार आहे। तर हे एक रोज लागणार आपल्याला डाव्या बाजूला काहीतरी स्पेशल असतं भरीत। हे पण भरीत कशाचं आहे माहिती तुम्हाला? हे शेवग्याच्या शेंगांचं भरीत आहे आणि मीही हे मस्त टेस्ट आहे म्हणून हे तुम्हाला दाखवत आहे। अतिशय चविष्ट असे भरीत तुम्ही पटकन करून पहा। सीझन सुरू आहे, औषधी शेंगा 6 महिने आपल्याला सहज मिळतात। तर असं करूया हे शेवग्याचं भरीत। आपण ह्या अशा शेवग्याच्या जाड शेंगा घेतलेल्या आहेत बघा। आपण शेवग्याचं भरीत करताना आपल्याला शेंगा थोड्या निबर पाहिजेत, म्हणजे मी मुद्दाम हे मंडईतून अशा जाड जाड बघून आणलेल्या आहेत। आपण स्वच्छ या धुवून घेतलेल्या आहेत आणि याला आता आपण तेल लावायचं आहे। आपण याला तेल कशासाठी लावतो की याची उष्णता वाढून आजपर्यंत शेंगा भाजल्या जायला पाहिजेत। या चुलीवर भाजल्या तर मस्तच, पण आपल्याला चुलीवर शक्य नसतं। प्रत्येकांना बघायला ते व्हिडिओ छान वाटतात चुलीवरचं, पण करताना आपण किती जण चूल वापरतो, हो की नाही? तर ह्या आपण शेंगा अशा भाजून घ्यायच्या। जर मोठ्या असतील तर 2 तुकडे करून तुम्ही भाजू शकता। फुल फ्लेम ठेवायची आणि मध्ये मध्ये फिरवायच्या आहेत। इथे आता मी ही जाळी ठेवलेली आहे बघा। जनरली सगळ्यांच्याकडे असते, त्यामुळे ते व्यवस्थित राहतात। अगदी व्यवस्थित हलवत राहायचं, पण खूप ही मोठी फ्लेम नसावी, नाहीतर वरनं करपतील आणि आतनं मात्र शिजणार नाही। फार काळ्याही करायच्या नाहीत आपल्याला। शेंगा भाजायची एक टॅक्ट आहे। या मोठ्या आहेत त्या मी अशा तोडून घेते। थोडंसं याचं असं हे काढून घेणार आहे, म्हणजे लवकर होतात। जाड असेल तर काढून घ्या। 7-8 शेंगा तरी आपल्याला भरीताला लागतात आणि आपल्याला माहिती आहे की शेवगा किती पौष्टिक आहे। माझ्याकडे अशी बार्बेक्यू स्टिक होती, त्याला मी हे लावलेलं आहे बघा। हे शेंगा आपल्या भाजलेल्या आहेत। हे एकदम काळ्या अशा नाही होऊ द्यायच्या, आतला गर करपू नये। हे व्यवस्थित झालेले आहेत या, आणि बारीक गॅसवर भाजायचे। मध्ये मध्ये बारीक मोठा करायचा। गॅस बंद केला। इथे आपण काढलेले आहेत या, एकदम छान गर झालेला आहे याचा, आणि हात आपण काढायचा आहे गर। साधारण मी 8 शेंगा घेतलेल्या होत्या। हे बघा असा गर सुटलाय आपला, दिसतोय आपल्याला। फार करपू नका म्हणून मी सांगितलंय, करपला तर मात्र घर कमी पडेल। यासाठी आपल्याला शेंगा किती उपयोगी आहेत आणि खाण्यामध्ये का असाव्यात हे सगळ्यांना माहिती आहेच। जरी उष्ण असल्या तरीही वर्षातनं 6 महिने शेवगा भरपूर मिळतो, आणि आपण आमटी भाजी पिठलं असे प्रकार तर करतोच, पण हे भरीत अप्रतिम आहे। आपला लोणच्याचाही व्हिडिओ आहे, तोही बघा। शेवग्याचं लोणचं सुद्धा बरेच दिवस राहतं, अगदी 6-6 महिने करून ठेवलं तरी छान राहतं। असा सगळा गर आपण काढून घ्यायचा आहे, म्हणून थोड्या निबर असाव्यात म्हटलं मी। असा आपण सगळा गर हा काढून घेतलेला आहे बघा। असे ठेवल्यावर नीट निघालाय, स्वच्छ निघालाय। काळं काही पडलं असेल तर काढा। मला सांगितलं मी, शेंगा एकदमही काळ्या करायच्या नाही आहेत। ही अगदी अशी मी थोडीशी काळपट झाली होती। अशा सगळ्या काढलेल्या आहेत। भरपूर गर आपला या शेंगांचा पडलेला आहे, आणि आता हा मी यामध्ये घालत आहे। हे एक कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे कांदा। आपल्याला माहिती आहे शेंगा किती उपयोगी आहेत। भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, कॅल्शियम असतं यामध्ये। अतिशय औषधी अनेक गोष्टी 100हून जास्त रोगाला दूर ठेवतात। टमॅटो घातला आपण, त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून। मीठ अर्धा चमचा। तुम्ही करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसं वाटतंय ते। चवीपुरती मी साखर घातली आहे, तुम्हाला पाहिजेच असंही नाही आहे। आणि आपण चटणीचं तिखट, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, पण शक्यतो भरीतामध्ये हे एक चांगलं वाटतं लाल तिखट। थोडं मी अर्ध लिंबू घेतलेलं आहे। जरी टमॅटो घातला तरी थोडासा लिंबाच्या रसाने चव ही छान येते। हे असं सगळं घातलेलं आहे मी आणि मिक्स करते। आता तुम्ही यामध्ये दही हवं असेल तर घातलं लिंबाच्या ऐवजी तरी चालेल। काळं दिसलं तर मात्र काढून टाका।
सगळं असं चांगलं मिक्स करायचं आणि खमंग फोडणी घालायची। बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता आणि हे 2 दिवस राहतं मुख्य, म्हणजे तुम्हाला अगदी काहीतरी स्पेशल न्यायचं असतं तेव्हाही हे भरीत तुम्हाला छान होईल। मला वाटते यूट्यूबवर हा माझा प्रथमच मी शेंगांचा एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे भरीताचा। तुम्हाला आणखीन काही शेंगांचा पदार्थ जर सुचवायचा असेल तर जरूर तुम्ही सुचवाच। तेल तापलेलं आहे, मोहरी छान तडतडली की आपण गॅस बंद करायचा आहे। फार जर करपती वाटलं मग हे फोडणी तर फुंकून घ्यायचं। आणि यामध्ये आपण आता हिंग घातलेलं आहे आणि फोडणी लगेच आपण या ओतायची आहे। मस्त असं आपलं हे भरीत तयार झालेलं आहे। हा हटके एक स्पेशल अशी रेसिपी, पटकन होणारी, तुम्हाला आवडेलच।